सूत्र 212. नाप्नोति कर्मणा मोक्षं विमूढोऽभ्यासरूपिणा धन्यो विज्ञानमात्रेण मुक्तस्तिष्ठत्य विक्रियः. अभ्यास कर्मामुळे अज्ञानी माणसाला मोक्षप्राप्ती होत नाही. उलट क्रियाशून्य ज्ञानी पुरुष केवळ ज्ञानामुळे मुक्त होऊन जगतो. तो धन्य होय. नाथ सांगतात, आत्मज्ञान होण्यासाठी बाह्य साधनांची मार्गांची गरज नाही. आपण पंचतत्वांनी बनलेलं फक्त शरीर नसून त्यातील चैतन्य शक्ती आत्मतत्व म्हणजे आपण आहोत हे भान येण्याची गरज आहे. हा आत्मा आपल्याच आत आहे, आपल्या आतच आहे. तो आपला स्वभाव आहे हे भान, हा बोध म्हणजेच आत्मज्ञान. त्यासाठी कर्मकांडाची गरज नाही. कर्मकांडांमुळे आणि कर्मात अडकल्यानं आसक्ती आणि अहंकाराची मात्रा वाढते. ती माणसाला आत्म्यापासून दूर घेऊन जाते. हे कर्मबंधन सुटणं आणि कायमचं तुटणं म्हणजेच खरी मुक्ती. अज्ञानापोटीच हे बंध निर्माण होतात. ज्या क्षणी आत्मभान येईल त्या क्षणी हे बंध आणि त्याचे अडसर गळून पडतील. आत्मज्ञानाचं महाद्वार उघडेल. त्यातून आत जायचं तर तितकंच शुद्ध, केवल, सूक्ष्म व्हायला हवं. आसक्ती, विकार आणि आसक्तियुक्त अहंकार यांची जड आणि जड ओझी सोडून द्यायला हवीत. डोक्यातून आणि खांद्यावरून उतरायला हवीत. निरासक्त, विकार आणि अहंकाररहित होऊन हलकं झालेल्यांना त्या दारातून आत जाता येतं बरं. कर्म आणि कर्म करीत राहण्याची वृत्तीच माणसाला अहंकारी बनवते. तीच नष्ट व्हायला हवी. निवृत्त व्हायला हवं. हे ज्ञान होणं हीच मुक्ती. आत्मज्ञान असं निवृत्त, निष्क्रिय होण्यानंच होणार आहे. शरीराचा आधार सोडून स्वचा हात धरल्याखेरीज हे घडणार नाही. क्रियांनी, कर्मांनी माणूस बाह्यज्ञान प्राप्त करेल, पण आत्मज्ञानाला प्राप्त होणार नाही. त्यासाठी कर्मत्यागच घडायला हवा. त्यातील आसक्तीचा मुळातूनच विलय व्हायला हवा. आत्मज्ञानाचा हा मार्ग अक्रियतेचा आहे. त्या मार्गानंच जायला हवं. तरच खरी मुक्ती, खऱ्या अर्थानं मोक्षाला प्राप्त व्हाल, असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी सदैव सांगत आहेत.